बातमी शिवसेनेसंदर्भातील शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या 6 मतदारसंघामध्ये जाऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत। थोड्याच वेळामध्ये धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालय येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेनेत दुसऱ्यांदा बंड झाल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। ज्या 6 खासदारांनी बंड केला आहे किंवा शिंदे गटात ज्यांनी प्रवेश केला आहे त्या 6 खासदाराच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे उर्वरित शिवसैनिकांना बळ देण्याचं काम करत आहेत आणि बूस्टर देण्याचं काम करत आहेत। यवतमाळ, हिंगोली, परभणी या मतदारसंघानंतर आता आज दुपारी 3:30 वाजता उद्धव ठाकरे धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयामध्ये येणार आहेत आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। या मंगल कार्यालयातील जवळपास 3 हॉलमध्ये 5,000पेक्षा अधिक खुर्च्या शिवसैनिकासाठी प्रतीक्षेत आहेत आणि संयोजक असणारे जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यासह इतर पदाधिकाऱ्यांना वाटतं की धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 10,000 शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन ऐकायला येतील अशी त्यांना खात्री आहे। आता आपण पाहू शकता की मी ज्या सिद्धाई मंगल कार्यालयामध्ये आहे त्या मंगल कार्यालयातील हे व्यासपीठ, या व्यासपीठावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, देसाई, राऊत यासह इतर खासदार आमदार शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हा उद्धव ठाकरेंचा धाराशिव जिल्ह्याचा पहिलाच दौरा आहे। यापूर्वी ते लोकसभा, विधानसभा या निवडणुकीच्या दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर यायचे, परंतु उद्धव ठाकरे हे ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्यांदा येतात। शिवसैनिकांना ते काय मार्गदर्शन करतात याकडं जिल्हावासियाचं लक्ष आहे आणि जे पदाधिकारी त्यांना सोडून गेलेले आहेत त्यांचंही लक्ष आहे की उद्धव ठाकरे काय बोलतील। दुपारी 3:30 वाजता उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत याकडं सर्व जिल्हावासियाचं तर लक्ष आहेच, परंतु शिवसैनिक आता या उद्धव ठाकरेच्या भेटीसाठी आतुर झाल्याचं सध्या दिसून येतं आहे, कारण शिवसैनिकांनी तेवढी वातावरण निर्मितीच केलेली आहे। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, धाराशिव।